स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कृषी सेवक या पदाचे ऍडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला तुमचं स्वतःचे ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचं काय असणार आहे, जे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी पेसा विभागांतर्गत अर्ज केलेला असेल त्यांचं देखील ऍडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी पेसाचा जो एक विद्यार्थी होता त्याचे ऍडमिट कार्ड आजच आपण डाउनलोड करून बघितलेलं आहे. तर त्यांचं सुद्धा ऍडमिट कार्ड आलेलं आहे. आता आपल्याला अपडेटमध्ये काय सांगितलं होतं, परिपत्रकामध्ये काय सांगितलं होतं की फक्त बिगर पेसावाल्यांचे जे पेपर आहेत ते होणार आहे. परंतु ज्या पण विद्यार्थ्यांनी पेसा विभागाअंतर्गत अर्ज केलेला असेल त्यांचं सुद्धा ऍडमिट कार्ड आलेलं आहे आणि त्यांचे सुद्धा पेपर 16 व 19 तारखेला होणार आहेत. मित्रांनो, ही एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे. कोणतेही तुमचे मित्र असतील ज्यांनी पेसा विभागाअंतर्गत अर्ज भरला असेल तर त्यांना सुद्धा ऍडमिट कार्ड डाउनलोड करून बघायला सांगायचंय. त्यांचं सुद्धा ऍडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि 16 व 19 तारखेला त्यांचे पेपर आहेत. मित्रांनो, तर चला जाणून घेऊया की तुम्हाला तुमचं स्वतःचं ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या वेबसाईटला ओपन करायचंय. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. मोबाईलमध्ये पण असंच पेज येतं. इथे तुम्हाला मराठी इंग्लिश इथं सिलेक्ट करायचंय, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे. जन्मतारीख टाकत बसू नका. जर जन्मतारीख टाकली तर तुमचं इथे लॉग इन केल्यानंतर इनव्हॅलिड कॅन्डिडेट सांगेल. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला जो पण युजर आयडी मिळाला होता, रजिस्ट्रेशन नंबर मिळाला होता, तो नंबर आणि त्यासोबत पासवर्ड टाकायचा. त्याच्याच खाली पासवर्ड दिलेला असतो, तो पासवर्ड टाकायचा आहे. हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा टाकून इथे लॉग इनचा ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुमच्यासाठी काय महत्त्वाची माहिती देत आहे. मित्रांनो, स्पेशल कृषी सेवक या पदासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये चालू घडामोडी तुम्हाला लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाची डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी बघण्यासाठी भेटेल. टॉपिक नुसार इथं प्रश्नसंच दिलेत. प्रत्येक टॉपिक त्यावरती आयएमपी प्रश्नसंच हे प्रत्येक कृषीचा अभ्यासक्रम सांगत आहे. ठीक आहे, इथे 2 कृषीचे पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. यामध्ये वन लाइनर स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्नसंच दिलेत. ठीक आहे, जेणेकरून आयएमपी जे पण प्रश्न असतील ते दिलेत आणि खाली प्रत्येक टॉपिक आणि त्या टॉपिक वरती महत्त्वाचे प्रश्नसंच. ठीक आहे, या टाइपचे कृषी जो अभ्यासक्रम आहे आपला तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी हे 2 पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी भेटतील, संपूर्ण आयएमपी प्रश्न कव्हर करण्यासाठी. वरती आल्यानंतर तुम्हाला इथं बघा, वरती अजून काय भेटणार आहे, कृषी सेवकच्या मागील 12 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. अजून जर म्हटलं तर कृषी सेवकसाठी बुद्धिमत्तासाठी सेपरेट पीडीएफ दिलेलं आहे, हे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. कृषी सेवकच्या अजून तुम्हाला 16 मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. अजून थोडं वरती आलं तर कृषी सेवकसाठी इंग्लिश साठी स्पेशल आपल्याला हे पीडीएफ दिलेलं आहे, मराठीसाठी हे पीडीएफ दिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं स्पेशल कृषी सेवक या पदासाठी सर्व विषयांचा अभ्यासक्रम पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक विषयाचं 150 ते 200 पेजेसचं पीडीएफ असणार आहे. प्रत्येक विषयाचा टॉपिक नुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मागील क्वेश्चन पेपर, तांत्रिक मध्ये आपल्याला कृषी अभ्यासक्रम, हा सर्व अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध करून दिला जात आहे आपल्या टीम कडून तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये. तर या सर्वांची आपण किंमत किती ठेवलेली आहे, 190 रुपये. याच्या आधी किंमत आपण ठेवली होती 249 रुपये. आता ऑफर मध्ये तुम्हाला 1 ते 2 दिवसाकरता ही किंमत आपण कमी ठेवलेली आहे. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 विषयांचे स्टडी मटेरियल, मागील प्रश्नपत्रिका वगैरे सर्व काही उपलब्ध करून दिले जाणार आहे फक्त 190 रुपयामध्ये. ठीक आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जास्त काय करण्याची गरज नाही. वरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल आपला 91 39 64 31 99, हा आपल्या अकॅडमीचा ऑफिशियल नंबर आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय 190 रुपयाचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा. ठीक आहे, आता या नंबरवरती पेमेंट नाही झालं तर तुम्हाला अजून एक नंबर देतो. जास्त टाइम वेस्ट करत बसू नका, कॉल एसएमएस करत बसू नका, कारण आता खूप कमी वेळ राहिलाय. सर्व विद्यार्थ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही. तर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवला तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स सेंड केले जातात. इथे बघा, तुम्हाला 96 65 18 17 69 हा एक सेकंड नंबर देतोय. 96 65 18 17 69 या किंवा या नंबरवरती पेमेंट करायचंय. कोणत्याही नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट मात्र याच नंबरवरती पाठवायचं. बघा, 91 39 64 31 99 कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. दोन्ही नंबरचा फोन पे, गुगल पे, पेटीएम सर्व चालू आहे. ज्यावरती पण पेमेंट होईल त्यावरती पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही स्टडी मटेरियल जे आहे तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी तांत्रिक प्रश्नसंच महत्त्वाचे असणार आहे. वन लाइनर स्वरूपात यामध्ये क्वेश्चन आहे, त्यानंतर इथे एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहे. हे सर्व काही तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे खूपच कमी किमतीमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. तर चला आता मी पटकन
इथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून इथे जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून इथे लॉग इनचा ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करत आहे. तर बघा लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हे पेज तुमच्याकडे ओपन होतं. कोणत्या प्रकारचं दुसरं पेज येत नाही, डायरेक्टली हे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येतं. जर तुम्हाला इनव्हॅलिड कॅन्डिडेटचा एरर आला तर काय करायचं, व्यवस्थित पुन्हा टाकून बघायचं आणि ही जी वेबसाईट दिलेली आहे, ठीक आहे. आता इथे बघा ऍडमिट कार्ड तुमच्या समोर आलेलं आहे, मी ओपन केलेलं आहे. इथे क्लिक करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता, मोबाईलमध्ये पीडीएफ सेव्ह करू शकता. इथे क्लिक टू प्रिंटचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता, मोबाईलमध्ये ती प्रिंट सेव्ह करू शकता. अजून विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतो, इथे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकून इथे पासवर्ड टाकून इथे कॅप्चा टाकून लॉग इन करता तेव्हा इनव्हॅलिड कॅन्डिडेट येतो. तर तेव्हा काय करायचंय, तुम्हाला ही जी लिंक वरती दिली ना, मी ही जी लिंक दिली आहे वरती, जी पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, त्या लिंक वरती पुन्हा नवीन ओपन करायचं, नवीन पेज ओपन करायचं, पुन्हा त्याच लिंक वरती क्लिक करायचे आणि नवीन पेज ओपन करायचे. जर तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड इथं चुकीचा टाकला आणि इनव्हॅलिड कॅन्डिडेटचा एरर आला तर ही जी वरती लिंक आहे ती बदलून जाते आणि त्यानंतर तोच एरर पुन्हा पुन्हा येत असतो. तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जर लॅपटॉप मधून नाही झालं तर मोबाईल वरतून डाउनलोड करायचंय आणि डाउनलोड जर मोबाईल वरतून नाही झालं तर लॅपटॉप वरतून करायचंय. कारण एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांचं पण ऍडमिट कार्ड आलेलं आहे, त्यांचं पण मी एक डाउनलोड करून बघितलं. तर यांचं काय झालंय की फक्त काही विद्यार्थ्यांचं मोबाईल वरतून ऍडमिट कार्ड डाउनलोड होत आहे, ठीक आहे. फक्त मोबाईल वरतून ऍडमिट कार्ड डाउनलोड होत आहे आणि जेव्हा लॅपटॉप वरतून ते त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकतात तेव्हा इथं लॉग इन होत नाही, इनव्हॅलिड कॅन्डिडेट सांगतं. तर तुमचं जर असं झालं की तुमचं इनव्हॅलिड कॅन्डिडेटच सांगत आहे, तर तुम्हाला एक तर मोबाईलमध्ये पण ट्राय करायचे आणि लॅपटॉपमध्ये पण ट्राय करायचे, ठीक आहे, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर डाउनलोड होऊ शकतं. तसं दोन्हीकडे डाउनलोड होतं, परंतु प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही हे वापरू शकता, हे आपण यूज करू शकता मोबाईल आणि प्लस लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरतून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, दोन्हीकडून नक्कीच इथं डाउनलोड होऊन जातं. तर अशा प्रकारची इथं सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. जन्मतारीख टाकत बसू नका, डायरेक्टली पासवर्ड टाका, जो पण पासवर्ड मिळाला असेल तो पासवर्ड टाका आणि बाकी आपल्या नोट्स बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. त्यासाठी 190 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे, या नंबरवरती पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचा, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हे सेंड केलं जाईल. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आयएमपी प्रश्नासोबत आपण हे पीडीएफ तयार केलेले आहेत. तर चला, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.